नमस्कार मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट माहिती घेऊन आलो आहे मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना अंतिम उत्तर तालिका कधी लागणार, या भरतीवर आचारसंहितेचा परिणाम होईल का, निकाल कधी येणार, नॉर्मलायझेशन कधी होणार, त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण. आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रियेची जी ऑनलाईन परीक्षा होती ती दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी ते दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी ही झालेली आहे मित्रांनो. त्याची प्रथम उत्तर तालिकासुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पण मित्रांनो, बरेच विद्यार्थी मित्रांना आता प्रश्न पडला आहे की अंतिम उत्तर तालिका ही कधी प्रसिद्ध होईल किंवा निकाल कधी लागेल, नॉर्मलायझेशन कधी होईल. तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालयामार्फत अजून अशा कोणत्याही प्रकारची अपडेट माहिती अजून समोर आलेली नाही मित्रांनो, किंवा त्यांच्याकडून अजून वेबसाईटवरती अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे मित्रांनो, आपण फक्त आत्ता अंदाज लावू शकतो मित्रांनो. तर अंदाजे मित्रांनो, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध होण्याचे पूर्ण चान्सेस आहे मित्रांनो. आणि त्यानंतर लगेच पुढील आठवड्यात नॉर्मलायझेशन प्रक्रिया ही सुरू होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, निकालासंदर्भातली अपडेट माहिती आपण या यूट्यूब चॅनलवर लवकरच प्रसिद्ध करू मित्रांनो, तशी अधिकृत माहिती आल्यानंतर. पण मित्रांनो, सध्या तरी जिल्हा न्यायालयामार्फत निकालाबाबतची कोणतीही अपडेट माहिती समोर आलेली नाही मित्रांनो. पण अंतिम उत्तर तालिका ही मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागू शकते मित्रांनो. आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. उच्च न्यायालयाच्या सर्व प्रक्रियेची माहिती आपण या व्हिडिओच्या पुढील भागात देणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.